तर नमस्कार मंडळी, चला आज तुम्हाला सांगतो की आळूच्या वड्या कशा प्रकारे बनवल्या पाहिजेत आणि तेही तुम्हाला रेसिपी सकट सगळं सांगणार आहे. मिरच्या घ्या, थोड्या कोथिंबीर घ्या, लसूण घ्या, जिरी घ्या आणि ते मस्त असं मिक्सरमध्ये लावून घ्या, बारीक करून घ्या. तर तुम्हाला सांगू इच्छितो की मी बी एक थोडंसं बेसन घ्या, जे मिक्सरमध्ये बारीक केलेली रेसिपी आहे, गिरवी आहे, ते टाकून घ्या बेसनमध्ये. बेसनमध्ये टाकल्यानंतर मस्त असं थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्या. थोडीशी हळद टाका चवीनुसार. ते मस्त असं मिक्स करून घ्या व्यवस्थितपणे. आणि मिक्स झाल्यानंतर थोडंसं साईडला ठेवा आणि स्वच्छ पाण्याने आळूचे पानं धुवून घ्या, चांगले असे स्वच्छ पाण्याने. आणि त्यानंतर एखादी प्लेट किंवा पोळपाटवर ते पाणी हंतरून त्याच्यावरती आपण तयार केलेले बेसन लावून घ्या. तर तयार केलेले बेसन असे लावा की चांगले असे लावा व त्याचा मस्त असा रोल बनवून घ्या. असे सगळे पाणी मस्त स्वच्छ धुवून घ्या, त्याच्यावर बेसन लावून घ्या, चांगले रोल करून घ्या. जर तुम्हाला वाटलं तर खूपच बारीक होते, एक पानाचे खूप छोटे रोल होत असेल तर एकावर एक 2 पानं घेऊ शकता तुम्ही. दोन्ही पानावर बेसन लावून त्याचा मस्त असा रोल मोठा करू शकता आणि वडी पण दिसायला ॲट्रॅक्टिव्ह आणि छान दिसेल झाल्याच्या नंतर तयार. तरी तुम्ही बघू शकता 2. आणि थोडंसं इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घ्या खाली आणि त्याच्यामध्ये असे शिजायला घाला आणि 10 ते 15 मिनटं असे चांगले शिजून द्या. आळू मस्त अशा शिजल्यानंतर मस्त शिजल्यानंतर ते चेक करून घ्या शिजले आहेत का नाही. नसेल शिजले तर अजून थोडा वेळ टाईम द्या शिजण्यासाठी. तर आमचे शिजलेले आहेत आळू आणि आम्ही त्याचे आता खाली घेऊन मस्त असे छोटे 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 वडी कापून घेऊ. एकदम मस्त असे शिजलेले आहेत. आळूच्या वड्या कापण्यासाठी चालू केलेलं आहे. एकदम छोटे असे कापून घ्या आणि तेल टाकून घ्या कढईमध्ये. कढई ठेवून तेल तापवून घ्या, चांगले तेल तापवून द्या. खरं म्हणायला गेलं ते सगळं आमच्या बायकोनी केलं आहे, पण आम्हाला हे बोलायला संधी दिल्यामुळं धन्यवाद त्यांचं बी. आणि टाकून घ्या त्याच्यामध्ये घ्या मस्त लाल बुंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या, तेलामध्ये भाजून घ्या. कुरकुरीत असे तळले जातात, बघा तुम्ही बघू शकता. खायला पण खूप टेस्टी लागतात आणि तयार आहे आमची आळूची वडी. धन्यवाद.